या देशाचे नेते आदरणीय खरगे साहेब, माझ्या दुसऱ्या नेत्या सोनिया गांधी, राहुलजी गांधी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला काँग्रेसचे उमेदवारी डिक्लेअर केली. त्या अनुषंगाने मी उमेदवारी सादर केली. एका मागासवर्गीय माणसाला विधान परिषदेचं तिकीट देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि माझ्यासाठी ते गौरवाची बाब आहे. परंतु हे सगळं जाडजोड करत असताना महाविकास आघाडीकडे जनसंख्या कमी आहे आणि जनसंख्येवर म्हणजेच नगरसेवकावरच ही निवडणूक अवलंबून आहे आणि नगरसेवकाची संख्या कमी पडते. एक मागासवर्गीय माणसांना एवढं मोठं तिकीट देणे आणि निवडणुकीमध्ये उतरविणे हे माझ्यासाठी भूषणाव बाब आहे. परंतु हे असं तोंडी बोलून किंवा लेखी बोलून चालत नाही. या गोष्टीला सगळं सामदाम दंड लागते आणि ते आमच्याकडं सध्या संख्याबळ पुरेशी नसल्याकारणाने आपण हे निवडणूक जिंकू शकत नाही अशी माझी धारणा झालेली आहे. मी जर फॉर्म भरला नसता तर महाविकास आघाडीकडे कोणी निवडणूक बिनविरोध झाली असती. मी फॉर्म भरला आणि पुन्हा परत घेतला तरी माझ्यावर ॲलिगेशन झाले असते. ह्या तिन्ही बाबतीत किंवा महाविकास आघाडीनं फॉर्मच भरला नसता तरी महाविकास आघाडीचा अपमान झाला असता. या सगळ्या गोष्टीचा सारासार करता निवडणूक ही आर्थिकदृष्ट्या आहे आणि मी मागासवर्गीय माणूस आहे तरी पण मी निवडणूक लढवायला तयार होतो. पण संख्याबळ पुरेशी नसल्याकारणाने मी माझा उमेदवारी मागं घेत आहे. तरी सर्व माझ्यावर प्रेम करणारे काँग्रेस मंडळी आणि इतर घटक पक्षाच्या मंडळींना विनंती आहे की काही नाराज होऊ नका. मी तुमच्या सेवेत आहे, सदैव सेवा करत राहील आणि पुढे राहील. काँग्रेसचा मी आभारी आहे आणि संलग्न दोन्ही आमदार, एक सेनेचे आमदार, माझे काँग्रेसचे आमदार आदरणीय मांगुळकर साहेब, शिवसेनेचे खासदार देशमुख साहेब आणि आमच्या जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. काल मी सर्व नेत्याला, भोगे साहेबाला, ठाकरे साहेबांना, मांगुळकर साहेबांना, मानकर साहेबांना आणि आम्ही जिल्हाध्यक्षांना यांना भेटलो. त्यांना हकीकत सांगली की आपल्याकडं संख्याबळ पुरेसं नाही, त्याच्यामुळं आपण हे सीट जिंकू शकत नाही असं मी त्यांना कल्पना दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून आज रोजी मी उमेदवारी परत घेतो.